नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर अर्थात मारुया गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब हा शब्द दाबून त्याचे रूपांतर बेल आयकॉनमध्ये करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. निवृत्ती वेतनात व कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करणे 5व्या वेतन आयोगाप्रमाणे 1 जानेवारी 1996 पूर्वीच्या निवृत्ती वेतनधारकांच्या व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनात व कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 15 नोव्हेंबर 1999. 1996 पूर्वीच्या विद्यमान निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनाचे 1 जानेवारी 1996 पासून खालील बाबींची बेरीज करून एकत्रित करण्यात येईल. विद्यमान निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन 31 डिसेंबर 1995 रोजी 1 जानेवारी 1996ला अनुज्ञेय असलेली महागाई वाढ. निवृत्ती वेतन रुपये 1750 पर्यंत 148%, रुपये 1751 ते 3000 पर्यंत 111%, किमान रुपये 2590 व 3000 वरील 96%, किमान रुपये 3330 रुपये. अंतरिम वाढ रुपये 50 प्रति महिना. अंतरिम वाढ 2 मूळ वेतनाच्या 10%, किमान रुपये 50 रुपये. विद्यमान निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या 40% एवढी वाढ. फिटमेंट वॅटेज एकत्रित निवृत्ती वेतन कन्सॉलिडेटेड पेन्शन ॲज ऑन 1196. उदाहरण, विद्यमान निवृत्ती वेतन 31/12/1995 रोजी विद्यमान मूल निवृत्ती वेतन 502 रुपये, महागाई भत्ता 148% 743 रुपये. अंतरिम वाढ 1 50 रुपये, अंतरिम वाढ 2 51 रुपये, 40% फिटमेंट वॅटेज 201 रुपये. एकत्रित निवृत्ती वेतन 1/196 रोजी 1547. अशा रीतीने येणारी रक्कम ही 1 जानेवारी 1996 पासून एकत्रित निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन मानले जाईल. परंतु अशा प्रकरणी ते निवृत्ती वेतनधारकाने त्याच्या निवृत्तीच्या वेळी शेवटी धारण केलेल्या पदाला 1 जानेवारी 1996 पासून लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन श्रेणीच्या किमान वेतनाच्या 50% पेक्षा कमी नसेल. जिथे निवृत्ती वेतनधारक त्याच्या नियतकालिक निवृत्तीच्या दिनांकाला लागू असलेल्या नियमाप्रमाणे संपूर्ण निवृत्ती वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेली कमाल सेवा पूर्ण करीत नसेल, तिथे कमी सेवेच्या प्रमाणात यथायोग्य असे निवृत्ती वेतन कमी करण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत ते दरमहा 1275 पेक्षा कमी नसावे. समजा अबक यांचा जन्म 30 जुलै 1945 साली झाला. सेवेत रुजू 6/9/1963 रोजी. निवृत्त स्वेच्छेने 30/9/1987 रोजी. एकूण सेवा 24 वर्ष 24 दिवस म्हणजे 48 सहामाही कालावधी. धारण केलेल्या पदाची वेतन श्रेणी 4500, 150, 5700. शेवटचे वेतन रुपये 4800. निवृत्ती वेतन रुपये 4800 भागिले 2 गुणले 48/66 बरोबर रुपये 1745. शासन निर्णय दिनांक 15 नोव्हेंबर 1999 प्रमाणे निवृत्ती वेतनाची गणना. निवृत्ती वेतन रुपये 1745, महागाई भत्ता 148% 2583. अंतरिम वाढ 50 रुपये, अंतरिम वाढ 2 10% 174 रुपये, 40% फिटमेंट वॅटेज 698 रुपये, एकूण 5250 रुपये. 1/196 पासून सुधारित वेतन श्रेणी 14300, 400, 18300. किमान वेतनाच्या 50% म्हणजे 14300 भागिले 2 7150. एकूण 6 माही कालावधी 48.
7,150 गुणिले 48 भागिले 66 बरोबर 5,200. शासन निर्णय दिनांक 1/1/99 प्रमाणे निवृत्ती वेतन रुपये 5,250. सुधारित वेतन श्रेणीप्रमाणे निवृत्ती वेतन 5,200. 1/196 पासून जे अधिक असेल ते देय राहील. निवृत्ती वेतनाची कुटुंब निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा रुपये 4,000 आणि रुपये 1,200 वरून अनुक्रमाने शासनामधील उच्चतम 50% व 30% अशी वाढवण्यात आली आहे. शासनातील उच्चतम वेतन 1/196 पासून रुपये 24,500 असे आहे. जे शासकीय कर्मचारी 1 जानेवारी 1986 व 31 डिसेंबर 1995 या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत, मृत्यू पावले आहेत आणि ज्यांनी घेतलेले शेवटचे वेतन दरमहा रुपये 1,500 पेक्षा अधिक होते, अशांच्या प्रकरणी त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन 1 जानेवारी 1986 पासून खालील पद्धतीने सुधारित करण्यात येईल. विद्यमान कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय दिनांक 15/11/99 परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार एकत्रित करण्यात येईल. मूळ निवृत्ती वेतन 720 रुपये, महागाई भत्ता 148%, 1,066. अंतरिम वाढ 1 50 रुपये, अंतरिम वाढ 2 72 रुपये, 40% फिटमेंट वेटेज 288 रुपये. सुधारित निवृत्ती वेतन 2,296 रुपये. निवृत्ती वेतनधारक मयत कर्मचाऱ्याने घेतलेल्या शेवटच्या 30% दराने कुटुंब निवृत्ती वेतनाची पुनर्गणना करण्यात येईल आणि टप्पा पद्धतीनुसार यापूर्वी अनुज्ञेय ठरलेले कुटुंब निवृत्ती वेतन आणि शेवटच्या वेतनाच्या 30% इतके कुटुंब निवृत्ती वेतन यातील फरक परिगणित करण्यात येईल. 14व्या वेतन आयोगाप्रमाणे टप्पा पद्धतीनुसार कुटुंब निवृत्ती वेतनाची परिगणना रुपये 1,500 व त्यापेक्षा कमी वेतन, मूळ वेतनाच्या 30% किंवा कमीत कमी 375 रुपये, रुपये 1,500 1 ते 3,000 पर्यंत, मूळ वेतनाच्या 20% किंवा कमीत कमीत रुपये 450, रुपये 3,001 पेक्षा जास्त, मूळ वेतनाच्या 15%, किमान 600 रुपये, कमाल 1,200 रुपये. 4थ्या वेतन आयोगाप्रमाणे टप्पा पद्धतीनुसार कुटुंब निवृत्ती वेतनाची परिगणना. शेवटचे वेतन रुपये 4,800, टप्पा पद्धतीनुसार 15% म्हणजे रुपये 4,800 गुणिले 15% बरोबर 720 रुपये. टप्पा पद्धतीनुसार यापूर्वी अनुज्ञेय ठरलेले कुटुंब निवृत्ती वेतन रुपये 720 आणि शेवटच्या वेतनाच्या 30% इतके कुटुंब निवृत्ती वेतन रुपये 1,440. यातील फरकामुळे देय ठरणारे अतिरिक्त कुटुंब निवृत्ती वेतन रुपये 720. याप्रमाणे परिगणित करण्यात आलेल्या अतिरिक्त कुटुंब निवृत्ती वेतन रुपये 720 एकत्रित कुटुंब निवृत्ती वेतनात मिळवण्यात येईल. त्यामुळे रुपये 2,196 अधिक 720 बरोबर 2,916 एवढे कुटुंब निवृत्ती वेतन होईल. एकत्रित कुटुंब निवृत्ती वेतन अधिक अतिरिक्त कुटुंब निवृत्ती वेतन यांची एकूण बेरीज म्हणजे 1 जानेवारी 1996 पासून मूळ कुटुंब निवृत्ती वेतन असेल व त्यास विविध मर्यादा लागू राहतील. ज्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे एकत्रित निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन हे त्यांनी शेवटी धारण केलेल्या पदांना 1 जानेवारी 1996 पासून लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन श्रेणीतील किमान वेतनाच्या अनुक्रमाने 50 किंवा 30% कमी असेल, त्यांना त्यांच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्यासाठी जे जेथून सेवानिवृत्त झालेले असतील त्या विभाग कार्यालयाकडे जोडपत्र 5 मध्ये विहित केलेल्या नमुन्यात 2 प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयाने त्यातील माहितीची अचूकता पडताळून पाहावी व शासन निर्णय दिनांक 15/11/99 नुसार निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन परिगणित करावे व जोडपत्र 5 सह जोडपत्र 6 AG ऑफिसकडे निवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी पाठवून द्यावे.
1 जानेवारी 1986 ते 31/12/1995 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले निवृत्ती वेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्यास पात्र ठरलेले कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांच्या बाबतीत शासन निर्णय दिनांक 15/11/99 नुसार परिगणित केलेले एकत्रित निवृत्ती वेतन, कुटुंबनिवृत्ती वेतन हे 1 जानेवारी 1986 पासून अंतिम मूळ निवृत्ती वेतन म्हणून मानण्यात येईल. 31 मार्च 1985 ते 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झालेल्या काही विद्यमान निवृत्ती वेतनधारकांना वैयक्तिक निवृत्ती वेतन मिळते. हे वैयक्तिक निवृत्ती वेतन यापुढेही त्यांना स्वतंत्र भाग म्हणून मिळण्याचे चालू राहील. ते वरीलप्रमाणे एकत्रित केलेल्या निवृत्ती वेतनात विलीन केले जाणार नाही. या आदेशानुसार परिगणित होणारे एकत्रित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन हे ₹1275 पेक्षा कमी असेल तिथे ते ₹1275 पर्यंत वाढवण्यात येईल व 1 जानेवारी 1996 पासूनचे निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन मानण्यात येईल. ज्या निवृत्ती वेतनधारकांना 51 अधिक निवृत्ती वेतन मिळत आहे त्यांच्या प्रकरणी ₹1275 ही किमान मर्यादा सर्व निवृत्ती वेतनाने एकत्रित करून येणाऱ्या एकूण निवृत्ती वेतनाला लागू राहील. आजच्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी प्रस्तावासोबत जोडपत्र 2, 3, 4, 5 व 6 जोडावे. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.